नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् इयमत्र दुर्गा अदौ प्रमुखवार्ताः। भारत राजधान्यां हर घर तिरंगा अभियानं प्रारब्धम्। उपराष्ट्रपति जगदीप धनकर केन्द्रमन्त्री प्रवराः च द्विचक्रिका समागमं समुद्घाटयन्। वंगदेशे सीमासु सुरक्षां दृढीकृत्य भारतं सीमां विधारन् पञ्चानानां संस्थानानां मुख्यमन्त्रिप्रवरैः केन्द्रगृहमन्त्री अमित शाह चर्चाम् अकरोत्। भारतसीमाम् अतिरिक्तुं कमपि न अनुमीयते इति मेघालय मुख्यमन्त्री कोनराड संगमा। विद्यालयेषु गुड मॉर्निंग निवार्य जय हिंद उपयोगाय निर्देशं प्रदीय हरियाणा राज्य सर्वकारः। परम्परागत आशंसानां स्थाने जय हिंद उपयोगाय सर्वकारीय आज्ञाप्रवृत्ता शिक्षणक्षेत्रं विषये अस्मिन् विज्ञापनं प्रकाशयेत्। वार्ताः विस्तरेण। हर घर तिरंगा अभियानं सम्बध्य देहल्या द्विचक्रिका समागमः सम्पन्नः। उपराष्ट्रपति जगदीप धनकर केन्द्रगृहमन्त्री प्रवराः केजेन्द्र सिंह शेखावत राममोहन नायडू किरण रिजिजू मनसुख मांडव्य च समागमं समुद्घाटयन्। भारत मंडपद मेजर ध्यानचंद देशीय क्रीडांगणं यावत् आसीत् द्विचक्रिका समागमः। केन्द्रमन्त्री प्रवरौ किरण रिजिजू गजेन्द्र सिंह शेखावत च समागमे भागम् अभजताम्। जम्मूकश्मीरे आतंकवादी त्रयान् अवधन्। जम्मूकश्मीरे प्रवर्तानाम् आतङ्काक्रमणानां सूत्रधारः मोहम्मद लतीफ अनेन साकम् 8 आतङ्कवादीन् च निबध्नन्। केन्द्रजागृतिक्षेत्रस्य सूचना अनुसारं प्रवृत्ते सैनिकप्रक्रमे आसीत् आतङ्कवादीनां बन्धनं प्रवृत्तमिति जम्मूकश्मीरे रक्षकगणं व्यक्तयत्। ढोडा उद्धम्पुर कत्वा प्रदेशेः उद्घोषित अत्याचारिभिः आसूत्रणं कृतान् पाकिस्तानीय आतङ्कवादी त्रयान् सैनिक जम्मूकश्मीर रक्षकगणयोः सैनिकप्रक्रमे अवधन्। आक्रमणानां मुख्यसूत्रधार मोहम्मद लतीफ इति विख्यातं हाजी लतीफं निबध्नात् च। अनेन साकम् आदिवसन्तः 8 उद्घोषितवादिनः निबध्नन्। प्रगतमासद्वयं यावत् जम्मूकश्मीरे प्रवृत्तेषु अत्याचारेषु भागं गृहीतवन्तः सन्ति निबद्धाः इति रक्षकः व्यक्तयत्। भारते अनेकाः अत्याचाराः एते आसूत्रणं कृतवन्तः आसन्। एतत् सम्बन्धि व्यक्तसूचनाः केन्द्र रहस्यान्वेषणविभागम् अदात् इति जम्मूकश्मीर रक्षकः स्पष्टयन्। आतङ्कवादिनां रहस्यसङ्केतादि विशदांशाः रहस्यान्वेषणविभागेन निरीक्षितम् आसीत्। विशदांशाः एते सुरक्षासेनायै सैनिकप्रक्रमः लघुतरम् अकरोत्। निबद्धनान् आतङ्कवादीन् उन्नत उद्योगस्थाः परिपृच्छन्ति। अधिकानाम् आतङ्कवादीनां बन्धनाय शक्यते इति जम्मूकश्मीर रक्षकाः कथयन्ति। वार्तादलं जनम्। वंगदेशे सीमासु सुरक्षां दृढीकृत्य भारतं सीमां विधारन् पञ्चानां संस्थानानां मुख्यमन्त्रिप्रवरैः केन्द्रगृहमन्त्री अमित शाह चर्चाम् अकरोत्। भारतसीमाम् अतिरिक्तुं कमपि न अनुमीयते इति मेघालय मुख्यमन्त्री कोनराड संगमा व्यक्तयत्। असम पश्चिम बंगाल मिजोराम त्रिपुरा मेघालय एवं 5 संस्थानी वंगदेशेन सीमां विभजन्ति। वंगदेशे संघर्षाः अनुवर्तन् साहचर्ये सीमोल्लङ्घनं भविष्यतीति पूर्वं जागृतिक्षेत्रं प्रतिवेदयत्। किन्तु मुख्यमन्त्रिण्या ममता बेनर्जिना स्वीकृतप्रगम्रान् परिगणय पश्चिमवङ्गराज्येण्या सीमां विभजनं कुर्वन् मेखलासु सशस्त्रसीमाबल अङ्गबलं संवर्धयत्। सीमाप्रदेशेषु सैनिकविन्यासं च सम्पन्नम्। अन्ताराष्ट्रसीम्नि सुरक्षादृढीकरणस्य अङ्गतया रात्रिनिरीक्षणं कर्कशम् अकरोत्। पञ्चानां राज्याणां मुख्यमन्त्रिप्रवरैः केन्द्रमन्त्री स्थितिगतीनाम् अवलोकनम् अकरोत्। मेघालय रक्षकगणम् अतीव जाग्रतां पालयतीति मुख्यमन्त्री कोनराड सांगमा व्यक्तयत्। In the review meeting, we have briefed the Honorable Home Minister that there was good work that is going on by the BSF and the Army, and very strict monitoring is being done currently by these two forces, and at the same time the Meghalaya police also is on high alert. We also informed him that we have put night curfew all along the international border to further strengthen the overall security scenario in the border zone.
that we should not allow this point in time any individuals to cross the border, as the matter is very, very sensitive. സംഘർഷകാലേ വംഗദേശീയാः ഉദ്ഘൂർണിതാവാധീനാः കാരാഗാരത് വിമുക്താः സന്തി ഏതേ ഭാരതം പ്രവിഷ്ടം പ്രയത്നം കുർവന്तीति വൃത്താന്താः സൂചയതി. വാർത്താദളം ജനം. ഹരിയാന രാജ്യ വിദ്യാലയേഷു ഗുഡ് മോർണിംഗ് നിവാര്യ ജയ് ഹിന്ദ് ഉപയോഗായ നിർദ്ദേശം അദാത് പരമ്പരാഗത ആശംസാനാം സ്ഥാനെ ജയ് ഹിന്ദ് ഉപയോഗായ സർവകാര്യ ജ്ഞാപ്രവൃത്ത ഹരിയാന ശിക്ഷണ ക്ഷേത്രം വിഷയേസ്മിൻ വിജ്ഞാപനം പ്രകാശേത. ആഗസ്റ്റ് 15 ദിനാങ്കാത് നൂതനം നിർണയः പ്രാബല്ये ഭവതി. ഹരിയാന രാജ്ये പ്രശാസനം കുർവन् ഭാരതീയ ജനതാദള സർവकारः षष्ठकक्षायाः भवति गीतापठनं निर्बन्धितम् अकरोत्. बहुत अच्छी बात है. इस प्रकार से जो एक नई जो बात शिक्षा मंत्री जी ने कही है, तो मैं समझता हूँ इससे अच्छी प्रेरणा मिलेगी. कांग्रेस का कहना है कि कांग्रेस सरकार आने के बाद जो इंस्पेक्टर राज है वो खत्म किया जाएगा. अभी तक कांग्रेस ने राज किया, बड़े लंबे टाइम तक इंस्पेक्टरी राज चालू किसने किया? कांग्रेस ने चालू किया. अगर खत्म करने का कुछ काम किया तो हमने किया. उन्होंने तो शुरुआत उन्होंने की. लंबे टाइम तक उनका ही शासन रहा है. आम आदमी पार्टी लगातार ताबड़तोड़ हरियाणा में रैलियां कर रही है. कितना नुकसान हो रहा है नहीं, बीजेपी के तो कोई नुकसान नहीं रहा और मुझे कोई आम आदमी का अस्तित्व नजर नहीं रहा हरियाणा में. തമിഴ്നാട് തിരുച്ചെന്തുറൈ പ്രദേശേ ഭൂമി പഞ്ചീകരണസ്യ സമസ്യായാः പരിഹരാത് ഇതി തിരുച്ചിറപ്പള്ളി ജനപദാധികാരി പ്രദീപ് കുമാർ മന്ദിരാണി സംസ്ഥീയമാന 89,300 ഏക്കർ ഭൂമ്യാം അധികാരം ഉന്നീത വഖഫ് സംസ്ഥ ഭൂമ്യാः ക്രയവിക്രയ ഋണദാന ക്രിയാനാം ऋणतिं विधाय राजसंक्षेत्रपत्रम् अदात्. किन्तु RDO उद्योगस्थस्य नेतृत्वे प्रवृत्तायां चर्चायां समस्यां परिहरत इति जनपदाधिकारी प्रास्तोत. തമിഴ്നാട് തിരുച്ചിറപ്പള്ളി തിരുച്ചെന്തുറായാം ക്ഷേത്രാണി സംസ്ഥീയമാന 89,300 ഏക്കർ ഭൂമി തമിഴ്നാട് വഖഫ് ബോർഡ് സ്വീയം ഭൂമി ഇതി അധികാരവാദം ഉന്നീത വിഷയം ഗതദിനെ ജനമാധ്യമദ്വാരാ വൃത്താന്ത പ്രകാശനം സംപന്നം. വഖഫ് സംസ്ഥായാः അധികാരവാദ ഹേതുനാ പ്രദേശേസ്മിൻ ഭൂമിക്രയ വിക്രയായ പ്രദേശവാസിനः ക്ലിശ്നന്തി ഇത്യതः ആസീത്. ജനമാധ്യമസമൂഹസ്യ വിഷയാവതരണം പ്രവൃത്തം. പശ്ചാത് വിഷये തിരുച്ചിറപ്പള്ളി ജനപദാധികാരി പ്രദീപ് കുമാർ പ്രതികരണം അകരോത്. മന്ദിരാണി സ്ഥിതിം കുർവन् 89,300 ഏക്കർ മിത ഭൂമി സ്വകീയം വർത്തते. ഭൂമ്യാः അധികാരം വർത്തते. ക്രയവിക്രയ പഞ്ചീകരണം വിഘ്നം കർത്തും വഖഫ് സംസ്ഥ രാജസ്വം ക്ഷേത്രേ പത്രം അദാത്. പരം RDO ഉദ്യോഗസ്ഥസ്യ നേതൃത്വേ പ്രവൃത്തായാം ചർച്ചായാം സമസ്യായേ താൽക്കാലിക പരിഹാരം വിദത്തമിതി ജനപദാധികാരി പ്രാസ്തോത. സാഹചര്യസ്മിൻ പ്രദേശേ ഭൂമി പഞ്ചീകരണായ സമസ്യ നാസ്തി ഇതി ജനപദാധികാരി വ്യക്തയത. സമേവ വഖഫ് സംസ്ഥ ഭൂമ്യാः അധികാരവാദം ഉന്നീതേ സാഹചര്ये പ്രദേശേ ഭൂമിമൂല്യം ന്യൂനം ജാതം. ഭൂമിക്രയണാത് പരം സമസ്യാः ഭവിഷ്യन्ति इति भीत्या प्रदेशे भूमिक्रयणाय विमुखाः सन्ति जनाः इति परिदेवयन्ति प्रादेशिकाः. प्रदेशे प्रश्नपरिहाराय RDO तले प्रवृत्तः प्रयत्नः तात्कालिकः एव. संसत्सभायां नियमं भेदगतिं समङ्गीकृत्य समस्यापरिहाराय प्रार्थयन्ति प्रादेशिकवासिनः. वार्तादलं जनम्. നൈജം ഭൂമി സൂച അധികാരവാദേന വഖഫ് സംസ്ഥ തടദേശേ ജനധനാർപ്പണം കൃത്वा സ്വീകൃത്യ ഭൂമ്യ വഖഫ് സംവാദः इति അധികാരവാദം ഉന്നീതം. ചെറായി മുന്നമ്പം മേഖലായാः അധീവരാणां പൂർവികാः ധനാദ് ആധാരം കൃതം ഭൂമിം പ്രതി ഭവതി അധികാരവാദം. വഖഫ് സംസ്ഥ അധികാരവാദം ഋണീകരണായ പ്രക്ഷോഭായ സിദ്ധതാം യാതി വൈപ്പിൻ വേളാങ്കണ്ണി ഉത്തർപ്രദേശസ്യ ജനാः. പ്രദേശേ 5,400 ഏക്കർ മിത ഭൂമി വഖഫ് സംവാദः इत्यस्ति അധികാരവാദः. തിരുവിതാംകൂർ രാജാദ്യാധിക 19 ശതകേ അബ്ദുൾ സത്താർ സേഠായ പ്രദത്തം ഭൂമി പരം അവാപ്തഃ കോഴിക്കോട് ഫാറൂഖ് കലാലയ പ്രാധികരണം പ്രാദേശികധീവരേഭ്യः വിക്രയം അകരോത്. ധനാധാരം കൃതായാം ഭൂമ്യാം 10,600 പരിവാരാः करार्पणं कृत्वा अधिवसन्ति. नवदशोत्तरद्विसहस्रे वक़्फ़् संस्थायाः साമ്പത്തികपट्टिकायाम् आयोजनं कृत्वा केरला वक़्फ़् संरक्षणवेदिकायाः नाम्नि उच्चन्यायालयं परिदेवयित्वा करार्पणं स्थगनं कृत्वा उच्चन्यायालयविधिं सम्पादयत. पश्चात् धनार्पणं कृत्वा नियमानुसृतं क्रीतभूम्यां निर्माणप्रवर्तनानि विघ्नयत. आधारमुपयुज्य वित्तकोशात् ऋणस्वीकारं च ऋणतिम् अकरोत्. एवं बालानां പഠനായ വിവാഹാധികാരിഭ്യः च भूम्याः प्रयोजनं विना क्लिश्नन्ति प्रादेशिकवासिनः.
पञ्चाधिकचतुश्शतम् एकर्मिदं भूमिकायां समुद्रादिवासात् परं चतुर्दशोत्तरशतम् एकर् केवलं वर्तते। 75-19वर्षस्य उच्चन्यायालयविधिम् अनुसृत्य वक्फ् भूमि नास्ति इति व्यक्तयति। आधारं पञ्चीकृतायां भूम्यां वक्फ् संस्था कथम् अवकाशम् उन्नयति इति भूसंरक्षणसमिति दायित्ववाहकाः परिपृच्छन्ति। ഹൈക്കോടതി ഡിവിഷൻ ബെഞ്ച് ഈ ഭൂമി ഫറൂഖ് കോളേജിൻ്റെ ഗിഫ്റ്റ് കിട്ടിയ ഭൂമിയാണെന്ന് കണ്ടെത്തി അവർക്ക് പൂർണ്ണ അവകാശം കൊടുത്തു. തുടർന്ന് ഞങ്ങൾ അവർ പറയുന്ന പൈസ കൊടുത്ത് ഞങ്ങൾ ഈ ഭൂമി വാങ്ങിച്ച് അവരവിടെ ആ പൈസ ഉപയോഗിച്ച് TTC കോളേജ് ഉണ്ടാക്കി വിദ്യാഭ്യാസം നടത്തി പോരുകയും ചെയ്യണം. പിന്നെ ഞങ്ങൾ 35 വർഷം കഴിഞ്ഞ് ഞങ്ങൾ സുഖമായിട്ട് ഇവിടെ ജീവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഈ സമയത്ത് വഖഫ് ബോർഡ് വന്നിട്ട് പെട്ടെന്ന് പറയാണ് ഒരു നോട്ടീസ് തന്ന്, ഞങ്ങൾക്ക് ആർക്കും നോട്ടീസ് ഒന്നും തന്നിട്ടില്ല, വില്ലേജിൽ നിന്ന് നോട്ടീസ് തന്നിട്ട് പറഞ്ഞു ഇത് ഇനി കരമടക്കാൻ പറ്റൂല, ഈ ഭൂമി അവരുടെയാണെന്ന് പറഞ്ഞു. कदापि कलालय संचालनं स्थगनात् परं भूमि अवशिष्यते चेत् स्वयं तदा परम्परायै च सम्पत्ति अधिकारं वर्तते इति फारूഖ് कलालय भूमि प्रदान संविधायां वर्तते। निबन्धनानां विना अल्लाहुनि इस्लां धर्मविश्वासिनः शाश्वत समर्पणं भवति। वक्फ् इत्यतः निबन्धनायोजनाया प्रदत्ता भूमि वक्फ् सम्पदः न भवति। एवं वक्फ् संस्थायाः वर्तेः सन्देहं जनयन्ति। वार्तादलं जनम् वार्ता संस्कृतम् अत्र सम्बद्धते। अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:15 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनTV.com सन्दर्शयतां। शुभं भूयात्।